नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. काही घडामोडी महत्त्वाच्या पाहायच्या आहेत त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर रवींद्र धंगेकरांची पोस्ट. धंगेकरांनी पोस्ट करत प्रशांत किशोर यांचं केलं अभिनंदन. धंगेकरांच्या पोस्ट नंतर भाजपा खवळली. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जयमला बांगची यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. भोंदू अशोक खरात आर्थिक व्यवहार प्रकरण. पतसंस्थेच्या राहता शाखा व्यवस्थापकाला अटक. खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याची माहिती. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. 16,94,000 शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र. शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 7,000 कोटी रुपये. शिर्डीच्या साईचरणी 10 लाख रुपये किमतीचं राम सुवर्ण अक्षर अर्पण. दुबईतील भारतीय साई भक्ताकडून सुवर्ण अक्षर अर्पण. साईबाबा संस्थांच्या वतीनं दानशूर साई भक्तांचा सत्कार. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. प्रशांत किशोर यांच्या विजयानंतर धंगेकरांनी पोस्ट केली आहे. धंगेकरांनी पोस्ट करत प्रशांत किशोर यांचं अभिनंदन केलंय. मात्र या धंगेकरांच्या पोस्ट नंतर आता भाजपा खवळली आहे. भाजपच्या पुष्कर तुळजापूरकरांकडून धंगेकरांना प्रत्युत्तर देण्यात आलंय. आता रवींद्र धंगेकरांनी नेमकी काय पोस्ट केली आहे तेही आपण पाहूयात. प्रशांत किशोर यांचा बिहारच्या पोटनिवडणुकीत विजय झाला आणि या विजयानंतर रवींद्र धंगेकरांनी अभिनंदनपर तशी पोस्ट केली आहे आणि त्यामधून त्यांनी प्रशांत किशोर यांचं हार्दिक अभिनंदन केलंय. रवींद्र धंगेकरांनी तसं ट्विट केलंय आणि ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांचं हार्दिक अभिनंदन असं ट्विट केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र त्यांच्या या ट्विट नंतर भाजपा खवळली आहे. भाजपानं त्याला प्रत्युत्तर देत तशी पोस्ट सुद्धा केली आहे. कोणता मतदारसंघ कधी कोणाचा बालेकिल्ला नसतो आणि जनतेला गृहीत धरणाऱ्यांची माती झाल्याशिवाय राहत नाही असं फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरून आता राजकीय वाद निर्माण झालाय. दोन्ही ठिकाणचे पालकमंत्रीपद आम्हालाच पाहिजे असं आमदार अनिल पाटील म्हणतायत. मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य असेल. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अधिकार आहे असं त्यांनी म्हटलंय. नाशिक आणि रायगड या दोन्ही ठिकाणची पालकमंत्री पदं आम्हालाच पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. मात्र हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे आहेत, त्यामुळे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आजही आहे. भरत गोगावले काही म्हणत असतील पण शेवटी मुख्यमंत्र्यांचा जो निर्णय असतो तोच अंतिम असतो असं अनिल पाटील म्हणतायत. रायगडही पाहिजे आम्हाला, जळगावही पाहिजे आम्हाला, नाशिकही पाहिजे. आमच्या पक्षाला किमान 2 पालकमंत्री, 2 ते 3 पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळावा लागतो. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वागतार्ह राहील. आम्हाला शेवगावमध्ये पाणी टंचाईवरून नागरिक संतप्त झाले आहेत. नवीन कार्यालयाच्या कार्यक्रमात त्यांनी आता जाब विचारलाय. निधी मिळताच शेवगावचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार असं नगराध्यक्ष माया मुंडे यांनी आश्वासन दिलंय. त्यामुळे शेवगावकरांचा आता पाणी प्रश्न मिटणार आहे. लवकरच त्यांना दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे. चुका दुरुस्त करून दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव देखील दाखल करण्यात आलाय अशी माहिती नगराध्यक्षांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शेवगावात पाणी पुरवठा योजना आता विस्तारणार आहे आणि या विस्ताराप्रमाणे नव्या आराखड्यात टाक्या आणि 159 किमीची लाईन असेल. साधी प्राथमिक गोष्ट आहे. माणसाला रोज पाणी लागतं, उठल्यापासून ते झोपण्यापर्यंत. आणि ते तर निदान रोज लागतच ना. 1 मिनिट तरी बिगर पाण्याचं कोण राहतं का? इथं 15 दिवसांनी पाणी येतं. तुम्ही स्टोरेज किती करणार, काय करणार मला सांगा ना तुम्ही. एकदा असं पुण्याचे लोक आले होते, त्याला आम्ही सांगितलं 15 दिवस पाणी येतं. कान उडी मारली त्यांनी. 15 दिवस कसं काय करता तुम्ही? स्टोरेज किती करणार माणसं? हे झालं माझं स्टोरेज करायचं. झोपडपट्टी, गरीब माणसं आहे, ज्याचं छोटे छोटे घर आहेत, त्यांनी कुठे स्टोरेज करायचं? शेवगावच्या पाणी प्रश्नाचं काम सध्या युद्ध पातळीवर सर्वात फास्ट सुरू आहे. जिथं जिथं वाड्या वस्त्यावर योजना उघडली होती ते पण आपण TS साठी मंजुरीसाठी प्रयत्न चालू आहेत. आणि शेवगावला निश्चितच 1 वर्षाच्या आत प्रत्येक घराला रोज पाणी मिळण्याचं आपण काम करणार आहेत. यामध्ये सर्व सन्माननीय नगरसेवक असतील. सांगोल्यातील शेतकऱ्यानं एक अनोखा प्रयोग केलाय.
गांडूळ खतातून सेंद्रिय शेतीला नवी दिशा देण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्याचा हा यशस्वी प्रयोग झालाय. दरमहा 40 टन गांडूळ खत त्यानं या उत्पादनातून लक्ष्य केलंय. बाजारात शेतीच्या खताचा तुटवडा किंवा गोंधळ असताना पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील वाटबरे येथील शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये चक्क गांडूळ खताची निर्मिती सुरू केली आहे. दर महिन्याला 40 टन गांडूळ खत विक्री करण्याचं उद्दिष्ट ठेवून घरातील 3 व्यक्ती फक्त गांडूळ खताची शेती करतायत. 40 किलो गांडूळ खताची 440 रुपयाला पिशवी विकण्याचं काम आता शेतकऱ्यांनी केले आणि शेतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी थेट गांडूळ खताचा उपयोग करावा असं कायम सांगितलं जातं. मात्र याच गांडूळ खताला व्यवसाय म्हणून आता सांगोल्यातील शेतकऱ्यानं पुढे आणलंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी. आता आपण सांगोला तालुक्यातील अल्पभूधारक सुरेश पवार यांच्या गांडूळ खताच्या प्रकल्पावरती आहोत. आपण पाहू शकतो की हे गांडूळ खताचा प्रकल्प आहे. अल्पभूधारक शेतकरी आहेत. कमी जमिनीवरती कशा पद्धतीनं ते प्रकल्प चालवतात, काय याचं महत्व आहे, काय ही प्रोसेस काय आहे, तुम्ही जे करता आता काय आहे हे आपण गांडूळ खताचे बेड आहेत आणि सध्या आपण खत एक वरचं लेअर तयार झालेलं आहे आणि त्यात आपण हलवून घेतोय. काय कशी मागणी आहे या खताला? खताला मागणी भरपूर आहे. भरपूर म्हणजे आता लोक पण थोडीशी रासायनिक खताला कल देऊन आता सेंद्रिय खताकडे वळले चांगले. बघितलं की गांडूळ खताला तर मागणी होते. रासायनिक खतापेक्षा गांडूळ खतांकडे जास्त महत्व येतंय. सांगोल्यातून जगदीश डांगे, LS मराठी. पुढची बातमी आहे संभाजीनगरमधून. अनैतिक संबंधांचा संभाजीनगरमध्ये धक्कादायक शेवट झालाय. पत्नीनं प्रियकरासोबत मिळून पतीचा खून केलाय. पत्नी प्रियकरासह 3 आरोपी आता अटकेत आहेत. सीसीटीव्हीनं उलगडलाय हा खून प्रकरणाचा थरार. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाचा सिल्लोड पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलगडा करत मृताची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरत असल्यानं पतीचा काटा काढण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचं समोर आलंय. अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती पत्नीमध्ये वारंवार वाद होऊ लागले होते आणि आपल्या प्रेम संबंधांमध्ये पती अडथळा ठरत असल्याचं कौसल्याबाईनं रियाजला सांगितलं आणि त्यानंतर रियाज शेख, कौसल्याबाई आणि रियाजचा मित्र आकाश यांनी अशोक यांचा खून करत कट रचला होता. रियाजनं धारदार शस्त्रानं अशोकचा गळा चिरून खून केला आणि आता या प्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पुढची बातमी आहे साताऱ्यातून. साताऱ्यातल्या वीर धरणातून विसर्ग कमी करण्यात आलाय. नीरा नदीपात्रात 14,789 क्युसेकनं आता पाणी सुरू आहे. वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रणात आली आहे. सांडव्यावरील पाणी विसर्ग घटवण्यात आलाय. नीरा नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा दिलाय. हा विसर्ग कधीही बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे असं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलंय. वीर धरणाचा विसर्ग बदलणार आहे, त्यामुळे नदीपात्रात कुणीही उतरू नये असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे. आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सार्वजनिक शौचालयातही होतोय भ्रष्टाचार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनपा आयुक्तांची भेट घेत निवेदन. तात्काळ कारवाईचे मनपा आयुक्तांचे आदेश. जालन्यातील डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. दुबार पेरणीचं संकट टळणार, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. अंधेरीतील गुंदवली परिसरात वनविभागाची मोठी कारवाई. वनविभाग आणि पोलिसांनी अजगर घेतला ताब्यात. सापळा रचत कारवाई. पुण्याच्या सिंहगड रोड पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुस जप्त. सिंहगड रोड पोलिसांकडून यश घुलपला अटक. अमरावतीतून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद विमानसेवेची अमरावतीकरांना प्रतीक्षाच. बीड कारागृहातील गंभीर तक्रारी प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंची अमित शहांकडे धाव. सोनवणेंकडून तक्रारी संदर्भात सविस्तर निवेदन सादर. बीडमध्ये उमेद अभियानातील कोट्यवधींच्या गैरव्यवहारावर प्रशासनाचा बडगा. उमेद अभियानातील 8 तालुका व्यवस्थापक समन्वयकांवर कारवाई केल्याची माहिती. परभणी जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी, घाणीचे साम्राज्य निर्माण. प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी. गडचिरोलीच्या मुलचेरामध्ये रस्त्याच्या दुरावस्थेनं पुन्हा अडवला शिक्षणाचा प्रवास.
चिखलात अडकले विद्यार्थी, तहसीलदारांच्या निर्देशनानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये 4 दिवसांपासून बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.